ठळक घडामोडी. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार संजय केळकर यांनी ठाणेकरांच्या विविध समस्यांना फोडली वाचा. संविधानिक पदावरच्या व्यक्तींवर टीका करताना संयम समतोल असावा. सुषमा अंधारे आणि जितेंद्र आव्हाड यांची गद्दारीची नक्की व्याख्या काय? आनंद परांजपे यांचा आव्हाडांना प्रश्न. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार संजय केळकर यांनी ठाणेकरांच्या विविध समस्यांना वाचा फोडली. ठाण्यातील गावठाण आणि कोळीवाड्यांचे रखडलेले सीमांकन आणि अंतर्गत मेट्रो प्रकल्पाचा पुनर्विचार करण्याचा आग्रह धरलं. ठाणे शहरात गावठाणे आणि कोळीवाड्यांचे सीमांकन करण्यात येणार असल्याचे राज्य शासनाने 3 वर्षांपूर्वी जाहीर केले होते. प्रत्यक्षात ठाण्यात याबाबत एका बैठकीनंतर काम पुढे सरकले नाही. हे सीमांकन होणे गरजेचे आहे. सीमांकन झाल्याशिवाय या विभागांचा विकास होणार नाही. त्यामुळे शासनाने सीमांकन करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी केळकर यांनी केली. SRI प्रकल्पांबाबत ठोस धोरण तयार करण्याची गरज आहे. हे प्रकल्प अनेक कारणांनी मध्येच बंद पडतात. विस्थापित रहिवाशांना विकासकाकडून भाडे मिळत नाही. विक्री करण्याचा भाग आधी सुरू होतो, त्यामुळे रहिवासी घरे रखडतात. जो प्रकल्प 2 वर्षात पूर्ण व्हायचा त्याला 10 वर्षे लागतात. त्यामुळे SRI प्रकल्पाला कालमर्यादा दिली पाहिजे. तसेच SRI अधिकाऱ्यांनी झोपडीधारकाच्या बाजूने काम करायला हवे. विकासकाच्या बाजूने काम करू नये अशी रचना करण्याची गरज असल्याचे मत केळकर यांनी व्यक्त केले. शहरात अंतर्गत मेट्रो प्रकरणी पुनर्विचार करण्यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेण्याचे निर्देश दिले होते, पण अद्याप ती झाली नाही. या नियोजित प्रकल्पामुळे इमारतींचा विकास थांबला आहे. काही अटी शर्थीवर काही इमारतींना पुनर्विकास करण्याची परवानगी देण्यात आली असली तरी या प्रकल्पामुळे सुमारे 70 ते 75 इमारती भरडल्या जाणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार या प्रकल्पाबाबत पुनर्विचार करण्याची मागणी केळकर यांनी केली. कोट्यावधी रुपये खर्चून वास्तू उभारल्या जातात, पण योग्य देखभाली अभावी त्या पडून राहतात. याबाबतही केळकर यांनी खंत व्यक्त केली. घोडबंदर परिसरात अनेक नाले आहेत. दर पावसाळ्यात नाले समस्या उद्भवते. या नाल्यांची बांधणी करून ते खाडीपर्यंत सोडण्यासाठी 50 ते 60 कोटी रुपयांची गरज आहे. हा निधी मंजूर करण्यात यावा. पोलीस वसाहतींच्या विकास कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याची तातडीने अंमलबजावणी व्हावी. मुद्रांक शुल्क भरण्याची अभय योजना जूनपर्यंत वाढवावी आणि शहरातील अकृषिक कर स्थगिती असली तरी त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा अशा मागण्या केळकर यांनी केल्या. तसेच शहरातील शासकीय आणि पालिकेच्या जमिनीवर अतिक्रमणे झाली असून राज्य शासनाच्या आदेशानंतरही स्थानिक अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या जमिनी अतिक्रमण मुक्त करून त्या ताब्यात घेण्याची सूचनाही संजय केळकर यांनी केली. पवारसाहेबांच्या सहमतीने एखादा निर्णय झाला की तो साहेबांचा आशीर्वाद, पण अजितदादांनी वेगळी भूमिका घेतली की ती गद्दारी. जितेंद्र आव्हाड यांची गद्दारीची नक्की व्याख्या काय?
ज्या शिवसेनेचा प्रखर विरोध जितेंद्र आव्हाड यांनी केला त्याच शिवसेनेचे गोडवे सध्या ते गात असतात. याचे जितेंद्र आव्हाड यांनी आत्मपरीक्षण करावे. लोकशाही मार्गाने केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष दिला, चिन्ह दिले. जितेंद्र आव्हाड तुमचे पक्ष कार्यालय ताब्यात घेण्याचा कुठलाही विचार झालेला नाही असे मत प्रदेश प्रवक्ते यांनी व्यक्त केले. जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र विधिमंडळातून प्रतिक्रिया देताना म्हटले की, शरद पवार यांच्याशी आम्ही गद्दारी केली. आम्ही त्यांचा पक्ष हिसकावून घेतला, चिन्ह हिसकावून घेतले, कार्यालय देखील आम्ही घुसून ताब्यात घेणार आहोत. आपला त्यांना सरळ प्रश्न आहे की पवार साहेबांच्या आशीर्वादाने, सहमतीने 2014 साली विधानसभा निवडणुकीची आकडेवारी येत असताना आम्ही बिनशर्त पाठिंबा भाजपला दिला होता याला काय म्हणायचे? 2016, 2018 आणि 2019 साली अनेक बैठका भाजपच्या शीर्ष नेत्यांबरोबर झालेल्या आहेत. साहेबांच्या सहमतीने आणि आशीर्वादाने या बैठका झाल्या होत्या याला काय म्हणायचे? ज्या जितेंद्र आव्हाड यांनी स्वतः सामना पेपर जाळला, शिवसेनेविरुद्ध आंदोलने केली त्यात शिवसेनेचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीच्या सत्तेत 2019 मध्ये सामील झाले मग याला काय म्हणायचे? म्हणजे पवारांच्या सहमतीने एखादा निर्णय झाला की तो साहेबांचा आशीर्वाद पण अजित पवार यांनी एक वेगळी राजकीय भूमिका घेतली की ती गद्दारी? जितेंद्र आव्हाड यांची गद्दारीची नक्की व्याख्या काय? याचे आत्मपरीक्षण त्यांनी स्वतः करावे अशी प्रश्नांची सरबत्ती प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर केली आहे. कहव्याची शिवसेनेची शाखा असेल, खारीगावची शिवसेना शाखा असेल, या शाखा कोणामुळे तुटल्या हे बहुतेक जितेंद्र आव्हाड विसरले असतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक विरोध त्यांनी किती वेळा केला आणि कालच प्रतिक्रिया देत असताना देवेंद्र फडणवीसांचे किती गोडवे त्यांनी गायले हे सगळ्या ठाणेकरांना माहीत आहे. यामुळेच गद्दारीची व्याख्या काय हे एकदा त्यांनी स्पष्ट करावे असे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सांगितले. डॉक्टर बेडेकर विद्या मंदिर या शाळेत मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने साहित्यिक आपल्या भेटीला या अंतर्गत प्रमुख पाहुण्या म्हणून नामवंत लेखिका, कवयित्री तसेच प्राध्यापिका प्रज्ञा पंडित यांना आमंत्रित केले होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी मराठी गौरव दिनानिमित्त शाळेतील आवारात ग्रंथदिंडीचे आयोजन केले होते. या ग्रंथदिंडीत शाळेतील मुख्याध्यापिका वंदना अडसुळे, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि समारंभाच्या प्रमुख पाहुण्या माननीय प्रज्ञा पंडित सहभागी झाल्या होत्या. कवी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन आणि ग्रंथपूजन करून समारंभाचा शुभारंभ करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून आणि काव्यातून मराठी भाषेचे महत्त्व सांगितले. प्रज्ञा पंडित यांनी विद्यार्थ्यांशी गोष्टीतून संवाद साधत मातृभाषा मराठीचे महत्त्व सांगितले. इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांनी मराठी वाङ्मयातील विविध साहित्य प्रकार नाटकातून सादर केले. तसेच मराठी भाषेच्या गौरव गीतावर नृत्य सादर केले. 9वीच्या विद्यार्थ्यांनी मराठीतील भारुड तसेच जोगवा या लोकगीतावरील नृत्ये सादर केलीत. या समारंभाचे आयोजन शाळेतील शिक्षिका तातळे, गांगुर्डे आणि शेलार यांनी केले होते. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना. सदर योजनेस मुदतवाढ मिळाली असून ती दिनांक 15 जानेवारी 2024 पर्यंत वाढीव मुदत देण्यात आली आहे. यानंतर मात्र म्हणजेच दिनांक 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ असणार आहे. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट
क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. लाभार्थ्यांना पात्रतेनुसार शासकीय योजनांचे लाभ मिळून त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने शासन आपल्या दारी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शासनाने हाती घेतला आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या शासकीय कर्तव्याच्या माध्यमातून आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून उत्कृष्ट योगदान द्यावे असे आवाहन श्रीकांत शिंदे यांनी केले. कल्याण येथे 3 मार्च रोजी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असून या विशेष कार्यक्रमांसाठी पूर्वनियोजन आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. शासकीय योजनांसाठी पात्र असलेले लाभधारक आणि शासन याच्यामध्ये अधिक समन्वय व्हावा, जबाबदार शासनाचा प्रत्यय सर्वसामान्यांना मिळावा, यासाठी शासनाने शासन आपल्या दारी ही अभिनव योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमासाठी सर्वांचा सक्रिय सकारात्मक सहभाग निश्चितच महत्त्वाचा आहे. या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील महसूल, कृषी, आरोग्य, रोजगार आणि स्वयंरोजगार, कामगार यासह विविध शासकीय विभागांनी त्याच्या कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या योजनांची माहिती शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कसून प्रयत्न करायला हवेत. या उपक्रमात जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण माहितीचे तसेच विविध शासकीय योजनांच्या माहितीचे दालन उत्कृष्टरित्या उभारावेत. हा उपक्रम सर्वांनी मिळून यशस्वी करू असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. या उपक्रमाच्या नियोजनाकरिता विविध विभागांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वेळोवेळी घेण्यात येत आहे. त्यांनी महसूल, कृषी, कामगार, जिल्हा परिषद, आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याच्या आकडेवारीची तालुकानिहाय माहिती घेऊन या लाभार्थ्यांची कार्यक्रमस्थळी पाणी, भोजन, मोबाईल टॉयलेट, वाहतूक व्यवस्था, पार्किंग, वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, अग्निशामक बॉम्बाबाबतचे नियोजन करण्याच्या सूचना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, आरोग्य विभाग, महानगरपालिका, परिवहन महामंडळे तसेच इतरही विभागांना दिल्या असून सुरक्षेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवण्याबाबत पोलीस विभागालाही सूचित केले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी शासन आपल्या दारी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्रीकांत शिंदे यांनी केले. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने विद्याप्रसारक मंडळाचे TMC विधी महाविद्यालयाने मराठी राजभाषा दिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला. मराठी राजभाषा दिनानिमित्त महाविद्यालयातील विधी अभ्यासक्रमात शिकत असलेले प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांनी जय शिवराय ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर केली. ह्या नाटिकेत जवळपास 40 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. ह्या नाटिकेत बाल शिवरायांची भूमिका विद्यार्थिनी पूर्वा तर मोठेपणातली भूमिका प्रतीक जगताप याने निभावली. नाटिकेचे दिग्दर्शन, लेखन हे मनीषा झिटे या तृतीय वर्षाचा विद्यार्थिनीने केले होते. ह्या नाटिकेत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव,
महाराजाचे गुरुवार मौजी जाऊ, संत तुकाराम यांचे संस्कार, युद्धकला, तलवारबाजी, रायरेश्वराची शपथ, तोरणाची लढाई, तसेच महाराजांची सामाजिक आणि शेतीविषयक धोरणे आणि कायदे पद्धती, अफजलखानाचा वध, आग्राहून सुटका आणि राज्याभिषेक सोहळा ह्या घटना सादर करण्यात आल्या होत्या. यावेळी विद्याप्रसारक मंडळाच्या सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य आणि विद्यार्थी हजर होते. अक्षय राऊत या विद्यार्थ्याने शिवाजी महाराजावर मनस्पर्शी असे भाषण दिले. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अश्विनी कासार यावेळी उपस्थित होत्या. याशिवाय मराठी भाषा दिनानिमित्त मराठी गाणी, कविता, लावणी आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम यांचेही सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्राचार्या डॉक्टर श्रीविद्या जयाकुमार, निजी, विनोद वाघ आणि सर्व शिक्षक वर्ग, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनींचे मोलाचे योगदान दिले. संविधानिक पदावरच्या व्यक्तींवर टीका करताना संयम समतोल असावा, या बाबतीत मनोज जरांगे यांचे समर्थन करणार नाही. सुषमा अंधारे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री संविधानिक पद आहे. त्या पदावरच्या व्यक्तींवर टीका करताना संयम समतोल असावा असं मत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलं. एकेरी भाषेचा वापर करू नये त्याचं कुणी समर्थन करणार नाही. जरांगेवर गुन्हा दाखल करायचे असतील तर नितेश राणेच्या भाषेचं काय? नितेश राणेवर का गुन्हे दाखल होत नाहीत? जरांगेच्या आंदोलनामागे कोण आहे यासाठी जर SIT असेल तर बारसू रिफायनरी आळंदी येथे झालेल्या लाठी हल्ल्याबाबत देखील SIT नेमा म्हणजे सत्य बाहेर येऊ द्या असे प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले. मोदी गॅरंटी म्हणजे काय हे मला अजून कळत नाही. सिंचन घोटाळ्याचे आरोप केलेल्यांना DCM करू ही मोदींची गॅरंटी की ज्या भावना गवळी आरोप केले तेलाच बहीण बनवू ही मोदींची गॅरंटी आहे. मोदी भाजप पदाधिकाऱ्यांना उत्तेजन देण्यासाठी असं काहीतरी बोलतात असं वाटतं. ज्या पद्धतीने सुडाच होळीचे राजकारण झालं, या राजकारणामध्ये पहिल्या मंत्रिमंडळातील 10 सीट या शिवसेना शिंदे गटाच्या वाटाला गेल्या, दुसऱ्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाटाला गेल्या. मूळ भाजपाच्या हातात काहीच नाही. त्यामुळे केशव उपाध्ये, माधव भंडारी याच्यासारख्या निष्ठावंत लोकांबद्दल आम्हालाही वाईट वाटतं. अशा निष्ठावंत लोकांमध्ये नाराजी येऊ नये, ते बंडाचा झेंडा हाती घेऊ नये म्हणून मोदी अशा पद्धतीने गॅरंटी देतात असा टोला सुषमा अंधारे यांनी यावेळी बोलताना लगावला. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार संजय केळकर यांनी ठाणेकरांच्या विविध समस्यांना फोडली वाचा. संविधानिक पदावरच्या व्यक्तींवर टीका करताना संयम समतोल असावा. सुषमा अंधारे आणि जितेंद्र आव्हाड यांची गद्दारीची नक्की व्याख्या काय? आनंद परांजपे यांचा आव्हाडांना प्रश्न. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूबचे अनेलला अवश्य भेट द्या. मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.